गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज ना मला थोडा उठायला उशीरच झाला. मग काय, चला म्हटलं आपली लवकर लवकर कामे आवरून घ्याव. आज ना आमच्या मोहल्ल्यात शारदा देवीचे विसर्जन पण होते. मग कपडे वगैरे होती ते मी व्यवस्थित घडी करून लावून दिली. ब्रश वगैरे झाला होता. मग म्हटलं आता चहा बनवावं की नाश्ता बनवावं. आणि माझे आहो यायचे होते ना, चला म्हटलं आता ते येईल तेव्हाच मी नाश्ता आणि चहा बनवून घेईन. मग झाडू वगैरे लावून घेतला. झाडू झाला माझा. मला आज थोडं मार्केटमध्ये काम होतं. मी म्हटलं आता हे येतील कधी, यांना थोडा वेळ भेटेल तर बाहेर जाऊ. मग माझी झाडझूड वगैरे सर्व होऊन गेली. मग थोडीफार भांडी होते, चला म्हटलं भांडे वगैरे घासून घ्यावं. भांडे वगैरे घासली. मग काय हे चालली. मग मी भांडे वगैरे धुवून घेतली. आणि मग यांना पण बाहेर जायचं होतं. मला म्हणत होते सारखं की लवकर नाश्ता बनव, मला बाहेर जायचं आहे. मी म्हटलं थांबा आता लवकर नाश्ता बनवून देते. मग काय गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला. मग विचार केला पोहा बनवू की उपमा बनवू. मग म्हटलं चला झटपट पोहाच होते, पोहाच बनवून घ्या. मग काय इकडे एक साईडला चहा ठेवला आणि इकडे पोहा बनवला. पोहा बनवून झाला. मग आंघोळीला पाणी ठेवून दिले. मग म्हटलं चला आता आहोंसोबत थोड्याशा गोष्टी वगैरे करून नाश्ता वगैरे करू आणि नंतर तर आपली कामं आहेच. मग नाश्ता झाला. मग आंघोळ वगैरे करून घेतली. आता माझी कामं तर संपूर्ण झालीच होती. मग म्हटलं आता कपडे पूजा आणि स्वयंपाकच राहिला. मग काय कपडे वगैरे धुवून घेतली, बाहेर सुकवायला आणले. आणि इतकी ऊन होती, असं वाटत होतं उन्हाळा लागला की काय. चला जाऊ द्या म्हटलं. आता कपडे वगैरे झाले. हे बघा किती ऊन दिसत आहे ना. आणि मग खाली आली, स्वयंपाक वगैरे करून घेतला. चपाती केली. म्हटलं आता भाजी कशाची बनवता, आलू वांग्याचीच भाजी बनवून घेतली. तुम्हाला एक सांगू का, माझा ना हा पहिला ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा. मग काय मला भूक लागली होती. मग मी जेवण करायला घेऊन घेतला. आता यांची वाट तर काही बघितली नाही, कधी येतील काय येतील. बस आजच्यासाठी इतकंच. नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.